तर दमयंती स्वयंवर याचं शॉर्ट रिव्हिजन काय असू शकतं? तर सर्वात पहिली गोष्ट की या दमयंती स्वयंवरावर प्रश्न कसे येतात, ठीक आहे. म्हणजे जसं आपण पाहिलं तर की याच्यावर बरेच प्रश्न आलेले आहेत आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगानं आपलं समजतं की त्याची नेमकी थीम कोणती आहे, ठीक आहे. आणि मोस्टली भरपूर प्रश्न आहेत, परंतु त्या प्रश्नातून नेमकं काय बाजूला काढायचं. तर पहिल्या सुरू सगळ्या प्रश्नाचा जर आपण विचार केला तर एक प्रश्न येतो पहा की त्या दमयंती स्वयंवराच्या आधारे त्याच्यात दिसणारे पंडिती वैशिष्ट्य सांगा असं म्हणतं, किंवा उलट विचारलं जातं पंडितांचे कोणते वैशिष्ट्य दमयंती स्वयंवरामध्ये असते अशा प्रकारचा आहे. किंवा त्याला तिसरा प्रश्न रघुनाथ पंडिताचे म्हणजे पंडिती कवीचे कोणते वैशिष्ट्य दिसतात. म्हणजे तुम्ही म्हणू शकता पा पंडित वैशिष्ट्य हा एक मुख्य थीम तुम्हाला त्याच्यामध्ये सापडते. त्याच्यानंतर दुसरी आहे काव्यदर्शन. काव्यदर्शन म्हणजे काय, तुम्ही त्याला वाङ्मय बी म्हणू शकता. मग त्यांनी कसं विचारलं आहे ते विचारतात प्रसंग चित्रण हा शब्द मध्ये असतील, त्याच्यामध्ये वर्णनशैली, स्थलवर्णन, अलंकार विविधता. तर हा एकच प्रश्न आहे, परंतु जसा वेगळा जसं स्पेसिफिक त्याने विचारलं असेल प्रसंग चित्रण तर प्रसंग चित्रणावर तुम्हाला लिहावं लागेल. वर्णनशैलीबद्दल म्हटलं असेल तर स्पेसिफिक वर्णनवर जावं लागेल, किंवा अलंकार म्हटलं तर अलंकारच. परंतु जेव्हा त्यांनी म्हणजे या काव्याचं वेगळेपण वैशिष्ट्य म्हटलं तर तुम्हाला हे सगळं एकत्रित करावं लागतं. तीच तुमची एक सेपरेट थीम बनते असं आपण म्हणू शकतो. म्हणजे मुख्यतः खरं तर दोनच प्रश्न आहेत, एक म्हणजे पंडिती वैशिष्ट्य आणि दुसरं त्यांचं काव्यदर्शन. परंतु काव्यदर्शनामध्ये व्हरायटी येते प्रश्नाची आणि ते एक सारखं येत नाही, एकत्रित येत नाही, म्हणून आपला त्याचा थोडंसं सेपरेट पाहावं लागतं, ठीक आहे. तर हे जरूर लक्षात ठेवा की याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात. तर मुख्यतः दोन थीम आहेत, परंतु दुसरी थीम थोडंसं व्हरायटीमध्ये विचारले जाते. आणि हे वेगळेपण तर आपण अभ्यास करताना आपला माहीत पण असलं पाहिजे की याच्यामध्ये वेगळेपण काय आहे इतर काव्यापेक्षा, ठीक आहे. कारण हे तर आहे पंडित वैशिष्ट्य, परंतु इतर संत आणि पंडित या शाहिरापेक्षा याच्यामध्ये काय वेगळेपण आहे हे पण आपला जर माहीत असलं तर मे बी जर एखादा अतरंगी प्रश्न आला तर त्याला पण आपण टॅकल करता येतं, किंवा वेगळेपणामध्ये तुम्ही इतर बी बाजू लिहू शकता. तर अशा मुख्यतः 3 थीम तुम्हाला सापडतात, परंतु खरंच म्हटलं तर 2च आहेत. त्याच्यानंतर गुणाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर 10 ते 30 मार्कापासून हा टॉपिक जातो. म्हणजे एक 10ला येऊ शकतो, एक 15ला येऊ शकतो, कधी कधी 15च्या जागी 20ला येतो, ठीक आहे. त्याच्यानंतर मग हे जे काही सगळं आहे दिलेलं आपल्याला दमयंती स्वयंवर हे जे पुस्तक आहे, ह्या पुस्तकाचा अभ्यास करत असताना सुरुवातीला तुमच्याला ही कथा माहिती असली पाहिजे की दमयंती स्वयंवराची कथा. कारण याच्यामध्ये देखील 254 तुम्हाला श्लोक सापडतात. त्या श्लोकाचा अर्थ काढणं थोडंसं कठीण जातं, थोडंसं म्हणण्यापेक्षा बरंचसं कठीण जाईल, कारण ते शब्दशैली वगैरे शब्दसंग्रह आपला माहीत नसतं. परंतु जर आपण त्याचा कथेच्या दृष्टिकोनातून जर लक्षात ठेवलं तर मे बी आपण जजमेंट लावू शकतो की त्या दिलेल्या 4 ओळीमध्ये आपल्याला काय सांगता येईल, ठीक आहे. तर असं आपल्याला माहीत असावं. त्याच्यानुसार आपण जर कथा पाहिली तर कथा कशी होती तर पहा थोडक्यामध्ये आणखी एकदा आपण पाहूया की कथा कशी होती नेमकं. तर या दमयंती स्वयंवरामध्ये दमयंती ही मुख्य आहे, त्याच्यानंतर निषदपती म्हणजे नळ राजा हा मुख्य आहे, आणि तिसरा आहे राजहंस पक्षी. या 3 पात्राच्या द्वारे ही कथा जास्तीत जास्त गुंफलेली तुम्हाला पाहायला मिळते. मग सुरुवात अशा प्रकारे होते पहा की निषदपती हा निषद देशाचा राजा नळ हा जो राजा आहे या राजाचं वर्णन वगैरे केलं जातं. परंतु या राजाचं वर्णन करत असताना त्याच्यामध्ये बरीच अतिशयोक्ती वगैरे आहे, तरी पण ते आहे. जसं की तो राजा कसा आहे, निषदपती राजा हा राजा त्याला घोड्याचे उत्तम पारक आहे, जो अश्वविद्येमध्ये प्रवीण आहे ना. त्याच्यानंतर तो यज्ञयाग करतो, ब्राह्मणांना दीक्षा देतो, त्याच्याकडे कुबेरासारखं धन आहे, तो त्यागी आहे, दानशूर आहे, पुण्य करतो, पराक्रमी आहे ना, शौर्यवान आहे, धैर्यवान आहे, असं बरंच गुणगान केलं जातं. तर पहिला सुरू हा नळ राजा निषदपती निषद देशाचा राजा आहे, तो अशा प्रकारचा आहे अशी सुरुवातीला पाहायला मिळते. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला एक भीमक राजा आहे. भीमक राजा हा कुंडन नगरीमध्ये राहतो आणि त्याला पहिल्या सुरू तर संतान नव्हतं, परंतु कुठल्या तर ऋषीची सेवा वगैरे केल्यानंतर त्यांना संतान प्राप्त झालेली आहे, आणि त्या संतानापैकी एक त्याची मुलगी आहे जी रूपवान आहे, रूपवती आहे, गुणवान आहे, सगळं काही असं म्हणतात. तिचं नाव आहे दमयंती, ठीक आहे. तर एक साईडला निषद राजा नल आहे आणि दुसरा भीमक राजा त्याची मुलगी, त्याचं नाव आहे दमयंती. तर या आता दोघांची जी कथा आहे त्या याच्यामध्ये पाहायला मिळते. मग आता पहिला सुरू या कुंडन नगरीमध्ये काही ब्राह्मण जातात आणि तिथं भीमक राजाला नलराजाविषयी कथा सांगतात. तो पराक्रमी आहे, तो गुणवान आहे, या पृथ्वीचा पालक आहे, असं बरंच त्याच्याविषयी बोललं जातं. आणि एवढं सगळं गुणगान चालू असताना तिथं ती दमयंती ऐकत असते. आता नकळच ते जेव्हा या नलराजाचं एवढं काही गुणगान वगैरे चालू आहे तर ते सगळं ऐकून दमयंतीला त्याच्याविषयी मनामध्ये एक प्रकारचा आकृष्टपणा आहे ना, आपल्याकडे त्याला ओढावलं असं वाटतं, ती मोहित होते त्याच्यावर, असं तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे नकळत त्याच्यामध्ये आता प्रेम उत्पन्न होत आहे जेव्हा ब्राह्मण त्या नलराजाची स्तुती करतात.
आणि दुसरीकडे पहा की नलराजाचे हेर ते कुंडन नगरीमध्ये गेल्यामुळे तिथला जो वार्ता आहे नलराजाला येऊन सांगतात की तिथं भीमक राजाची एक कन्या आहे, ती रूपवान आहे, गुणवान आहे, अशा प्रकारे की तिचं सौंदर्य बरंच वर्णन केलं जातं. म्हणजे अतिशयोक्ती तुम्ही म्हणू शकता. पहा मग आता या हेराने सांगितलेल्या माहितीनुसार सुद्धा नलाच्या मनामध्ये दमयंतीविषयी एक मोह निर्माण होतो, एक प्रेम भाव निर्माण होतो. त्याच्यामुळं त्याच्या तोंडातून अलगद शब्द बाहेर पडतात की ती माझी नवरी कशी होईल, है ना, नवरी कशी होईल माझ्या द्वारा, असं त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. ठीक आहे. आता इकडं आहे नलराजा, त्याच्या बी मनामध्ये दमयंतीविषयी, त्यांनी दोघाला एकमेकाला न पाहिलं नाही, फक्त एकमेकाचं ते गुणगान ऐकून एकमेकाविषयी मनामध्ये प्रेम तुम्हाला उत्पन्न झालेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर मग पहा की हा जो नलराजा आहे, जेव्हा या सगळ्या दमयंतीची रूपवान सगळ्या गोष्टी ऐकतो, तो थोडासा आतल्या आतमध्ये झुरतो, आपण आपल्या शब्दामध्ये म्हणतो, है ना. मग त्याला विरह व्हायला लागतो, त्याचं कशातच मन लागत नाही. आसपासच्या गोष्टीमध्ये जो नॉर्मल सामान्यतः ज्याला सगळ्या काही गोष्टी चांगल्या वाटतात ते आता वाटू लागणार आहेत, है ना. संगीत वगैरे किंवा आकाशाचे चंद्र तारे वगैरे, त्याला काहीच आता त्याच्यामध्ये रस येईना झाला आणि त्याला कुणाला सांगता पण येत नाही. त्याच्यामुळे त्या विरह अवस्थेमुळे तो कुठे जातो, हा वनविहार करण्यासाठी जातो. ठीक आहे. वनविहार करण्यासाठी गेला असताना तिथं पण त्याचं सगळं वर्णन केलं आहे. मग तो घोडा कसला आहे, मग त्याच्याकडे कसं वगैरे वर्णन केलं आहे. परंतु वनविहारमध्ये गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला वनविहाराचं वर्णन सापडतं, है ना. तिथं लता वेली आहे, तिथं पाण्याचं तळ वगैरे आहे, असं बरंच वर्णन आहे. ठीक आहे. आता हे वर्णन करत असताना त्या वर्णनामध्ये एक आणखी भाग आहे की हा वनविहार करत असताना तळ्याच्या शेजारी एक राजहंसचा कळप असतो आणि त्या राजहंसापैकी एक राजहंस त्या तळ्याकाठी असा विश्रांती करत बसलेला असतो त्याच्यामध्ये. आणि जेव्हा या राजाची नजर त्या ह्याच्यावर जाते तेव्हा तो निवांत बसलेला जो काही राजहंस आहे तो आपले जे काही अंग आहे तो पंखामध्ये दवडतो. परंतु त्या सगळ्या विलोभनीय अशा त्या हंसाच्या सगळ्या शरीरयष्टीमुळं किंवा त्याचं वर्णन केलं आहे पहा, है ना. एवढे 254 श्लोकामध्ये बरंच वर्णन आहे की तो त्याचे जेव्हा तो दिसतो तो अशा प्रकारचा आहे, सोनेरी आहे, काहीतरी आहे असं म्हटलं जातं. जो त्याचे पंख पसरतो तेव्हा त्याची वीज चमकल्यासारखं वाटतं, असं बरंच वर्णन आहे. तर आपण मानूया की तो जो राजहंस आहे तो राजाला बरंच आता आकर्षित करत आहे. तर राजा त्याला पकडण्याचा प्रयत्न करण्यासाठी आता निघतो आणि निघत करत असताना जी सावधगिरी बाळगली पाहिजे तशा प्रकारे ती इथे बाळगलेली पाहायला मिळते आणि हळूच जाऊन त्या राजहंसाला तो पकडतो. राजहंसाला पकडल्यानंतर पहिला सुरू काय करतो मग राजहंस, आहे ना, तो सुटण्याचा प्रयत्न करतो. परंतु तो काय त्या राजाच्या हातातून सुटू शकत नाही. त्यावेळी मग हा राजहंस त्याची म्हणजे करुणा अवस्थेमध्ये त्याच्यामध्ये आपल्या स्वतःच्या घरची स्थिती सांगतो आणि मग राजाला त्याच्याविषयी करुणा येते आणि तो त्याला सोडतो. मग सोडल्यानंतर राजहंसाला असं वाटतं की आपल्या परतफेड त्याची केली पाहिजे, कारण त्यानं आपला जीवनदान वगैरे दिलेलं आहे असं त्याला वाटतं. त्याच्यामुळे मग राजाच्या सगळ्या गोष्टीकडे पाहून तो म्हणतो की तुझ्या मनामध्ये जो काही विरह आहे तो मी दूर करतो आणि तुझ्या मनामध्ये जी काही कन्या वगैरे आहे ती बसली आहे त्याच्याविषयी तुझा संगम घडवतो, अशा प्रकारे पाहायला मिळतं. आणि हा जो का राजहंस पक्षी आहे हा देवलोकातला पक्षी वगैरे मानला जातो. तो जोडीदार अशी एक नेहमी एकनिष्ठ असतो असं म्हणतात पहा. आणि त्याच्यानंतर या राजहंसाची पक्षाची निवड काय केली आहे तर हा मानवी स्वभावाचा सारखा आहे असं त्याला पाहायला मिळतं आणि तो स्वभाव तिथं वनविहारामध्ये पाहायलाच मिळतो. आणि मग राजाला असं वाटतं की हा जो राजहंस आहे तो आपल्यासाठी योग्य आहे, आपला विरह दूर करण्यासाठी हा योग्य आहे. त्याच्यामुळे तो आपली जी काही सगळी आतली बाजू आहे, है ना, मनातलं जे सगळं काय त्याला सगळं सांगतो त्याच्यामध्ये. आणि मग तो राजहंस राजाचा निरोप घेऊन, है ना, तो कुठे जातो पहा, कुंडन नगरीमध्ये गेलेलं तुम्हाला पाहायला मिळतं. कुंडन नगरीमध्ये गेल्यानंतर तिथं ही दमयंती जी असते ती आपल्या सख्या सगळं तिथं वनविहार किंवा त्यांच्या उद्यानामध्ये खेळत वगैरे असते असं पाहायला मिळतं. आणि जेव्हा या सगळ्या ही जी काही दमयंती आणि त्याच्या सख्या जेव्हा ह्या सगळ्या राजहंसाकडे पाहतात तेव्हा त्यांना एक आश्चर्य वाटतं आणि मग ह्या ज्या काही स्त्रिया आहेत ते एकमेकाकडे तुम्हाला धावलेल्या पाहायला मिळतात. आणि मग हा अलगदर जो राजहंस आहे तो दमयंतीला एका साईडला घेऊन म्हणजे आपल्या चतुराईने घेऊन जातो आणि तिच्याशी हितगुज बोलू लागतो. तो पहिला सुरू नळाविषयी स्तुती करतो की नळ राजा अशा प्रकारचा आहे तशा प्रकारचा आहे आणि मग तिच्या मनातली आत जी गोष्ट असते ती बाजूला काढतो. जसं की तिला बी नळाविषयी प्रेम असतं तर हा राजहंस तिथं तिच्याकडून जाणून घेतो आणि मग त्या दमयंतीला सुद्धा या हंसाविषयी जास्त भाव उत्पन्न होतो. त्याच्याकडून जेवढी काही माहिती आपल्याला नलाशी घेता येईल तेवढी ती घेते आणि शेवटी म्हणते की, है ना, म्हणजे तो शेवटी तसं म्हणतो की हा जो जसे तू तिच्या प्रेमामध्ये रंगली आहेस तसा तोही तुझ्या प्रेमामध्ये रंगलेला आहे अशा प्रकारे म्हणतो. आणि त्याच्यानंतर मग ही दमयंती म्हणते की तू पण जाऊन राजाला वगैरे सांग, अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळतं.
आता इकडं हा जो राजहंस पक्षी आहे तो दोघांच्या प्रेमामध्ये एक प्रणय विलासाचं काम करतो है ना. दोघाला आता एकमेकाविषयी काही माहीत नव्हतं, फक्त त्यांनी ऐकून होते, परंतु राजहंसाच्या द्वारे एकमेकाच्या मनातलं एकमेकाला कळलेलं आहे. त्याच्यामुळे तर रघुनाथ पंडितांनी आपला काय पाहायला मिळतं, एक प्रणय विलास पाहायला मिळतो. तो राजहंस पक्ष मिडलमॅन म्हणला है ना, ते लग्न करताना असतात पाहते मध्यंतरी लोक तर तशा प्रकारचा हा राजहंस पाहायला मिळतो. त्याच्यानंतर मग इथं आता हा राजहंस निघून गेल्यानंतर तिथं मग ते जाऊन राजाला वगैरे सगळी माहिती सांगतो. परंतु इकडं ही जी काय दमयंती आहे, दमयंती ही सगळी माहिती ऐकल्यानंतर परत मग विरह अवस्थेनं तिचं ग्रस्त झालेली पाहायला मिळते. कारण आता त्याच्या मनामध्ये आणखी प्रेम येऊ लागलेलं आहे. मग त्याच्यामुळे ती खात नाही, पेत नाही, बसत नाही. मग आसपासच्या गोष्टी जसं त्या राजाला होतं तसं बी त्याला होऊ लागलं आणि ती फक्त आता त्याच्या शेजवर बसून आहे असं तुम्हाला पाहायला मिळते. मग असं सगळं त्याच्यामध्ये अशक्तपणा येऊ लागला आणि ती काय झाली, मूर्छित पडलेली पाहायला मिळते. मूर्छित पडल्यानंतर सगळे आसपास लोक येतात आहे ना, म्हणजे सगळे धावायला वगैरे येतात. मग तिथंच ती जेव्हा उठते तेव्हा आईला स्वतःहून म्हणते पहा की औषध न लगे मजला है ना. याचा अर्थ काय होतो की पहिल्या सुरू तर औषध मला गरज नाही, दुसरा अर्थ असा होतो की औषध हा मला नल आहे. तर असं हे तुम्हाला श्लेष अलंकार पाहायला मिळतं. मग त्याच्या आईला ओळखू येतं. आई मग जाऊन तिच्या भीमक राजाला सांगते. भीमक राजा मग स्वयंवराची सगळी रचना करतो आणि सगळ्या राजाला निमंत्रण पाठवतो. निमंत्रण पाठवल्यानंतर मग हा जो नारद आहे, नारद सुद्धा हा देवलोकामध्ये जाऊन सांगतो की अशी अशी स्त्री आहे आणि तिचा स्वयंवर वगैरे आहे. मग इथं लगेच इंद्र अग्नी हे सगळे मग जायला निघतात, ते सुद्धा कुंडन नगरीकडे येतात. मग इथं आणखी एक ट्विस्ट घडतं पहा, जसं की तुम्हाला अनेक पिक्चरमध्ये सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात, काही ना ट्विस्ट असतं. तसंच आता इंद्र तिकडून येत असतो आणि इंद्र जेव्हा नळाला पाहतो, नलराजाला पाहतो, तेव्हा त्याला असं वाटतं की ही जी दमयंती आहे ती आपल्याला वरणार नाही, ही नळराजाला वरला असं त्याला वाटतं. त्याच्यामुळे तो कपटाईनं त्या नलराजाला अशा प्रकारची विनंती करतो की राजा आहे ना, आम्हाला माहिती आहे की तू स्वयंवरासाठी आलेला आहेस, परंतु आम्ही तुझ्या एक आश्रयासाठी आलेला आहोत, तू आमचं एक काम कर है ना. तर ते काम सांगतो की तू काम कर की तू जाऊन दमयंतीला असं सांग की आम्हा देवापैकी किंवा मला तू वर म्हणावं, अशा प्रकारे तो म्हणतो. पहिलं सुरू तर हा नल राजा म्हणजे त्या इंद्राला विनंती करतो की मीही तिच्यावर प्रेम करतो, तर माझ्याकडून असं काम करू नये असं म्हणतो. परंतु तो काही इंद्र ऐकत नाही आणि इंद्र त्याला वर देतो त्यांना गुप्त होण्याचा, कारण त्याला कुणी बघू नये म्हणून. त्याच्यामुळे तो गुप्त अवस्थेमध्ये हा जो नल आहे देवाच्या आज्ञेनुसार मग दमयंतीच्या महालामध्ये जातं. दमयंती त्याला पाहते, आश्चर्यचकित होते वगैरे पाहायला मिळतं तुम्हाला त्याच्यामध्ये. परंतु मग त्याचं काम दिलेलं असतं, त्याच्यामुळे तो म्हणतो दमयंतीपासून जाऊन की मी नल आहे, परंतु मी देवाचा दूत बघून आलेला आहे. तर तू काय कर, तर इंद्राला तू वर, कारण तो इतर या भूमंडळावर तसा कुणी तुम्हाला वर सापडणार आहे, तुला वर सापडणार नाही, त्याच्यामुळे त्याला वर असं म्हणते. किंवा त्याला जमत नसेल तर इतर देवाला वर असं तो म्हणतो. परंतु ती दमयंती काही ऐकत नाही. तर ती म्हणते त्याच्यामध्ये की मी स्वप्नासुद्धा नलाशिवाय दुसऱ्या काही व्यक्तीला वरणार नाही किंवा असं ह्याच्यामध्ये पाहायला मिळते. म्हणजे तिचा निर्धार वगैरे तिथं स्पष्टपणे तुम्हाला स्पष्ट होतो. आणि पुढं मग हा नल मग त्याला म्हणजे ती आता नाईलाजानं तो परत निघतो आणि इंद्राला जाऊन सांगतो की ती असं असं म्हटलेलं आहे. मग परत एकदा इंद्र आणखी दुसरी युक्ती सुचवतो. आता जेव्हा ॲक्च्युअल स्वयंवर होत असतं त्या स्वयंवरामध्ये ते जे काय देव असतात ते सगळे नलाचं वेश धारण करून येतात. मग परत तिला तिथं प्रश्न पडतो की नेमका नल कोणता. मग तिथं ते आहे ना छू मंत्र वगैरे असतं ना, त्या प्रकारच्या भूमिकेमध्ये मी असे आहे या तसं आहे म्हणून मग तिथं ओळखते नलाला आणि नलाचं आणि दमयंतीचं लग्न झालेलं तुम्हाला पाहायला मिळतं. तर इथपर्यंत हा जो भाग आहे तो रघुनाथ पंडितांनी वर्णलेला आहे. बाकीचा जो भाग आहे तो याच्यामध्ये दमयंती स्वयं म्हणजे रघुनाथ पंडिताच्या या काव्यामध्ये नाही. बाकीचा भाग भरपूर आहे पुढं पण, परंतु तो नाही याच्यामध्ये. तर इथं 254 श्लोकापासून एवढाच भाग आहे की दमयंती आणि नलाचं लग्न होतं. ओके, पुढं काय होतं तर ते दुसरीकडे तुम्ही जाऊन पाहू शकता. तर अशा प्रकारचं ह्या म्हणजे नल आणि दमयंती यांचं जे लग्न झालेलं तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळते ते रघुनाथ पंडितांनं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामुळं मग याच्यावर प्रश्न कसे विचारतात, मग याच्यामध्ये असणारं निसर्ग वर्णन वगैरे खूप आहे, प्रसंग चित्रण आहे, स्वभाव चित्रण आहे, मग त्याच प्रकारचे प्रश्न आहेत. ठीक आहे. किंवा ती पंडिती जे काव्य अलंकार वगैरे असतात त्याचा वापर केलेला आहे. मग तसेच प्रश्न आपला विचारले जातात. त्याच्याविषयी जर थोडक्यात आपण जर म्हटलं तर काय म्हणता येतं की हे जे काव्य आहे पहिल्या सुरू तर मराठी साहित्यातलं किंवा आपण म्हणू शकतो पहा की हे आख्यानक काव्य आहे, ज्याच्यामुळे म्हणजे अगोदरच्यापेक्षा एक वेगळा टप्पा तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे अगोदर जे काही काव्य होत होतं जे संस्कृत परंपरेने म्हणा किंवा आणण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु हे जे दमयंती स्वयंवर जे काव्य आहे पहा ते असं म्हणतात पहा की एक
मराठीमध्ये आणण्याचा जो सर्वोत्तम प्रयत्न आहे तो पंडितांचा, रघुनाथ पंडिताचा आहे असं म्हटलं जातं, कारण त्याच्यामध्ये अलंकार वगैरे किंवा जे व्याकरणाचा शुद्धपणा आहे त्यांनी तो वापरलेला आहे. आणि मग हे जे काव्य आहे हे काय त्यांनी स्वतःची रचना नाही, पहिली तर गोष्ट. हे म्हणजे जसं दुसरीकडून घेतो तसं म्हणजे हे श्रीहर्षाच्या न औषधेय चरित्राची टीका आहे ना. हे श्रीहर्षाने लिहिलेले काव्य आहे, त्या काव्याचंच थोडंसं खंडकाव्य तुम्ही याच्यामध्ये म्हणू शकता है ना, जसं की अगोदरचे लोक करायचे तर तसंच त्यांनी केलेलं पाहायला मिळतंय. तर हे खंडकाव्य आहे, याच्यामध्ये 254 श्लोक आहेत. तशी त्याची कहाणी काय ते आपण पाहिलं होतं, आताच पाहिलं ना. आता या कहाणीमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, जसं की हे प्रासादिक आहे, प्रतिभा संपन्न आहे आणि ललित रम्य काव्य आहे. कसं आहे, प्रतिभा संपन्न म्हणजे रघुनाथ पंडितांची जी काव्य आहे ना, पण प्रतिभा म्हणजे काय, शक्ती म्हणतो आपण, म्हणजे जे लिहिण्याची कला वगैरे आहे तर ते तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतं. ललित रम्य ज्याच्यामध्ये तुम्हाला आनंद वगैरे मिळतो आणि प्रसादिक म्हणजे चांगलं वगैरे वाटणारं असं हे काव्य आहे. याच्यातली जी भाषा आहे दमयंती स्वयंवरामधले ती संस्कृत, फारसी आणि अरबी अशा प्रकारची तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे तशी भाषा नाही, त्याचा प्रभाव पाहायला मिळतो. थोडक्यामध्ये ओघवती सोपी सुंदर भाषा आहे. तुम्ही म्हणसाल की सर कसं, ती तर कळत नाही ना सोपी सुंदर भाषा. आणि जे अभ्यास करतात त्यांना कळतं की हां, हे सोपी सुंदर भाषा, कारण त्या मानानं जर विचार केला रघुनाथ पंडिताच्या तर ती सोपी आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये विशेषतः भाषा शुद्धतेचा येणं एकदम कटाक्षाने वापर केला. भाषा अशीच असली पाहिजे असा त्यांचा अट्टास होता आणि तोच वापर तुम्ही केलेला पाहायला मिळतं. याच्यातले प्रसंग चित्रणाचा जसं प्रश्न विचारला जातो, मुख्यतः 3 प्रसंग चित्रण तुम्हाला पाहायला मिळतात. एक आहे पहिल्या स्वराचा जो प्रसंग चित्रण आहे, नल आणि दमयंतीच्या मनामध्ये होणारा जो प्रेम उत्पन्नाचा भाग आहे, प्रेम उत्पन्न जे होतं, जसं की एकमेकाचे जे ब्राह्मण इकडे हेर तो उत्पन्न करतात. दुसरं प्रसंग चित्रण आहे तो राजहंस. राजहंस हा राजाला कसा प्रकारे मिळतो, तो दमयंती कशी कडे कसा जातो, हा एक मुख्य प्रसंग पाहायला. आणि तिसरा प्रसंग पाहू शकतो की ते दमयंती आणि नलाचं जो काही स्वयंवर होतं किंवा त्यांची जी भेट होते तर तो तुम्हाला हे 3 मुख्यतः प्रसंग पाहायला मिळतात. बाकी भरपूर आहेत परंतु मुख्यतः ते आहेत. त्याचं चित्रण एकदम तुम्ही म्हणू शकता की जसं की पुढं एक म्हणजे मूव्ही वगैरे चालले त्या प्रकारचे, म्हणजे हुबेहूब आहे असं आपण म्हणू शकता. याच्यामध्ये वापरणारी जी कल्पनाशक्ती आहे ते उत्तमच आहे, कारण कल्पनाशक्तीशिवाय ते उत्तम कसं बनल आहे ना, कारण ते काव्य आहे, आख्यान काव्य आहे आणि ते सुद्धा एक प्रकारची टीका आहे. मग त्याच्यामध्ये करत असताना तुम्हाला कल्पनाशक्तीचा वापर केलेला आहे. म्हणजे कधी कधी म्हणजे कल्पनामध्ये तुम्ही अतिशयोक्ती म्हणू शकता, कुठं त्यांनी थोडंसं मोठं पण केलेलं आहे, परंतु ते खूपच नाही है ना, कारण तसं असतं तर मग ते ओशाळवाणं नकोसं वाटलं असतं. म्हणून काय म्हणू शकतो आपण, ते रसपूर्ण आहे. हे काही सुभाषिताचा वापर आहे, कठीण समय येता कोण कामास येतो, म्हणजे ते रसपूर्णता तुम्ही म्हणू शकता. निसर्ग वर्णन आहेत निसर्ग वर्णनामध्ये तुम्ही जर पाहिलं तर जेव्हा हा राजा वनविहार करायला जातो तर तिथलं आसपास जे निसर्ग वर्ण आहे ते उत्तमपणे केलेलं आहे. आणि कशा प्रकारचे तळ आहे, लतावेली कशा प्रकारचे आहेत, किंवा जेव्हा हा राजहंस कुंडन नगरीमध्ये जातो तिथं सुद्धा त्याच्या आसपासचं जे वर्णन आहे ते सुद्धा तुम्हाला नैसर्गिक पाहायला मिळतं. त्याच्यानंतर अतिशयोक्ती तर आहे, बऱ्याच ठिकाणी अतिशयोक्तीचा वापर त्यांनी केलेला, अतिशयोक्ती अलंकार आपण तुम्ही म्हणू शकता. आता जसं की अलंकाराच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर त्यांनी 21 म्हणजे या नवीन अलंकाराचा वापर केलेला पाहायला मिळतं, किंवा ते त्याला वृत्ती म्हणू शकता. आणि त्याच्या विशेषतः त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलात तर ते दिंडी आहे ना, मालनी आणि शाद्रोल विक्रीड असे तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. बाकीची ओवी सुद्धा त्यांनी वापरलेली आहे. तर अशा म्हणजे अलंकार विविधतेचा त्यांनी वापर केलेला आहे. त्याच्यात त्यांनी भावना आविष्कार आहे ना, भावनेचा आविष्कार, जसं की विरह भावना आहे, प्रेम भावना म्हणू शकता आहे ना, श्रृंगार अशा भावनेचा त्यांनी वापर केलेला आहे. त्यालाच तुम्ही रस पण म्हणू शकता. अद्भुत रम्यता आहे ना, अद्भुत रम्यतामध्ये विशेषतः सगळ्यात अद्भुत कुठं पाहायला मिळतं तुम्हाला, कुंडन नगरीचं उदाहरण आहे ना. असं काहीतरी वेगळंच आहे, जसं की हॉलिवूड पिक्चरमध्ये असतं है ना, तसं एक अद्भुतच तुम्हाला दाखवलेलं पाहायला मिळतं है ना. जसं की त्याचे जे स्तंभ आहेत पार गगनाला पोहोचलेले आहेत वगैरे आहे, त्याच्या आसपास समुद्र वगैरे आहे, असं बरंच अद्भुत रम्यता तुम्हाला पाहायला मिळते. त्याच्यानंतर याचं आशय सौंदर्य ठीक आहे, सुरुवातीपासून तर शेवट पस्तर गेला तर तुम्हाला त्याच्यामध्ये जे दमयंती आणि स्वयंवरांचं म्हणजे नल आणि दमयंती याचं कसं मिलन झालेलं आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळते है ना. आशाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर ते असं जास्त उघड पगड न करता, म्हणजे आपण म्हणतो ना की अतिरेक न करता काही ठिकाणी केला आहे परंतु तेवढा पण नाही. त्याच्यात विशेषतः संवाद हा विशेष तुम्हाला पाहायला मिळतो याच्यामध्ये. जसं की नल आणि या राजहंसाचा संवाद म्हणा, किंवा राजहंस दमयंतीचा संवाद म्हणा, किंवा तिकडे इंद्र आणि नलाचा संवाद म्हणा, हे संवादामुळेच ते जास्त आकर्षक वगैरे तुम्हाला पाहायला मिळते. त्याच्यानंतर याच्यामध्ये आहे संक्षेप चातुर्य. संक्षेपमध्ये काय, यांनी जास्त मोठं नाही केलं, जसं की 254च आहे. तुम्ही जर श्रीहर्षाचं पाहिलं तर ते खूप मोठं आहे, मग याला आपण खंडकाव्य म्हणतो. म्हणजे अनावश्यक गोष्टीला त्यांनी फाटा दिला नाही है ना, ते काढून टाकलाय.
नको त्या गोष्टी त्यांनी जास्तीत जास्त काढण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जास्त उगा कुठेतरी असा आवाढव्य न करता त्याला कमी केले. म्हणजे चंगसप चातुर्य तुम्हाला यांच्यामध्ये पाहायला मिळते. आणि ते असताना सुद्धा नाद माधुर्य आहे ना, जे काही तुम्ही वृत्ती अलंकार वगैरे पाहता त्याच्यामध्ये एक प्रकारचा नाद वगैरे पाहायला मिळतो. त्याच्यानंतर मग या पात्राची बरेच गुणवर्णने सुद्धा आहेत, जसं की या दमयंतीचा विनयशीलतेबरोबर धेटपणा पाहायला मिळतो. आणि जे काही आपण म्हणतो घरंदाजपणा, लाघवीपणा पाहायला मिळतो. असं त्याच्या स्वभाव चित्रणामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. किंवा नलाचं गुणगान करत असताना त्याचं तर भरपूर स्वभाव चित्रण आहे. राजहंस पक्षी तो देवलोकातला पक्षी आहे, मानवा स्वभाव आहे, असं बरेच ते म्हणतात. म्हणजे असं बरंच वर्णन आहे त्याच्यात. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला नाट्यात्मकता बी पाहायला मिळते. आणि सुभाषिताचा वगैरे वापर ह्याच्यामध्ये आहे. तर अशा प्रकारचं हे तुम्ही अभ्यास करून याचे बरेच जे काही प्रश्न येतात ते लिहू शकता है ना त्या प्रकारे. आणि विशेषतः पेपर पहिल्यामध्ये पंडिती काव्य आहे, त्याचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे, तर ते पण याच्यामध्ये ॲड करून तुम्ही त्याला जसं प्रश्न आला तसं त्याच्यामध्ये पाहू शकता. परंतु हे मुख्यतः 2 प्रश्न येणारे आहेत. एक म्हणजे पंडित वैशिष्ट्य याच्यामध्ये कसं पाहायला मिळतं, आणि दुसरं म्हणजे याच्यात काव्यदर्शन जे प्रसंग वर्णन वगैरे विचारले जातात, याचा मुख्य जर अभ्यास केला तर प्रश्न तेच येतात वारंवार. तर तुम्ही ते सटीकपणे करून ठेवले पाहिजे, त्याच्यामुळे मार्क मिळत राहतात. ओके, तर अशा प्रकारचं हे शॉर्ट रिव्हिजन होतं.